परंतु उगाच त्या ORSच्या नादाला लागू नका. हा, फर्स्ट एड म्हणून आपण करतो, परंतु त्याचा उलटा परिणाम होतो. नमस्कार, मी वैद्य सुविनय दामले. सध्या बाहेर खाणं खूप चाललेलं आहे आणि त्याने होतं फूड पॉइझनिंग, आणि त्याने होतात जुलाब, आणि होतात सुरू उलट्या, आणि ते थांबण्यासाठी आपल्याकडे इमर्जन्सीमध्ये काहीही औषध नाही असं आपल्याला वाटतं, पण तसं नाहीये. इमर्जन्सीमध्ये सुद्धा आयुर्वेद खूप छान काम करतो. घरातल्या घरातली 4 औषधं सांगतो ती एकत्र करायची की हे जे फूड पॉइझनिंग आहे ते आपण तात्काळ थांबवू शकतो. फूड पॉइझनिंग मध्ये एक लक्षात घ्यायचं असतं की जे पॉइझन, जे टॉक्झिन, जे विष आतमध्ये गेलेलं आहे आणि आपण आपल्या शरीराला ते पचवू शकलं नाहीये, त्याला पचवणारं एक औषध वापरायचं. संडास किंवा उलट्या थांबण्यासाठी दुसरं औषध वापरायचं. तिसरं औषध उलट्या होताना किंवा जुलाब होताना पोटात जे दुखतं ते थांबवण्यासाठी, वेदना थांबवण्यासाठी तिसरं औषध घ्यायचं. आणि ही सगळी औषधं आतमध्ये देण्यासाठी, ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग किंवा या सगळ्या औषधांना प्रवाहित्व आणण्यासाठी, स्त्रोतोगामित्व आणण्यासाठी, धातूंपर्यंत पोहोचण्यासाठी, ऍक्टिव्हेशन वाढवण्यासाठी आणखीन एक अनुपान वापरावं लागतं. 4 औषधं सांगतो, लिहून घ्या. सुंठ उगाळून 1 चमचा. सुंठ म्हणजे आलं वाळवून बाजारामध्ये विकत मिळतो, तो पांढऱ्या रंगाचा चुना लावलेला तुकडा असतो. आणायचा, धुवायचा, वाळवायचा आणि मग तो उगाळायचा. उगाळण्यासाठी सहाण नावाचं एक दगडी साहित्य आपल्याला लागतं. फातर असं पण एक म्हणतात. फरशीचा तुकडा, ज्याला ठोकणे मारून घेतला तरीही आपलं काम होऊ शकतं. झरवणं अपेक्षित असतं. उगाळायचं, आणि हे उगाळायचं सरळ साध्या थंड पाण्यामध्ये उगाळलं तरी चालतं. उगाळून 1 चमचा. त्याच्यामध्ये जायफळ पण उगाळायचं 1 चमचा. साध्या पाण्यामध्येच उगाळायचं. म्हणजे सुंठ उगाळून 1 चमचा, जायफळ उगाळून 1 चमचा, त्याच्यामध्ये घालायची खसखस 1 चमचा, आणि अनुपान म्हणून तूप आणि गुळ 1 चमचा तूप. आता हे तूप म्हणजे गाईचं हे आपण ठरवलंय, गाय म्हणजे गावठी हे ठरवलंय. गावठी म्हणजे जिच्या पाठीवर वशिंड आहे ती. पण आम्हाला हे कळणार कसं हे तूप गाईचं आहे की म्हशीचं? जे मिळेल ते गाईचं असं समजायचं, नमस्कार करायचा आणि पुढे जायचं, थांबायचं नाही. इमर्जन्सी आहे त्यामुळे गाईचं असू देत, म्हशीचं असू देत, बकरीचं असू देत, नाहीतर बाजारातलं विकतचं कुठच्याही ब्रँडेड कंपनीचं असू देत, ते तूप 1 चमचाभर आणि सुपारी एवढा गुळ घ्यायचा. म्हणजे एकूण 5 औषधं सांगितली. तूप, गुळ, खसखस 1 चमचा, जायफळ उगाळलेला 1 चमचा आणि सुंठ उगाळून 1 चमचा, असं सगळं एकत्र मिश्रण कालवायचं. आणि ते जर खूप पातळ झालं तर त्याच्यामध्ये सुंठीची पावडर घातली तरी चालते, किंवा खसखस वाढवली तरी चालते, किंवा जायफळाची पूड घातली तरी चालते. पण उगाळलेलं वेगळं आणि पावडर वापरलेलं वेगळं. त्यामुळे घट्टपणा येण्यासाठी, त्याची गोळी बनण्यासाठी आता हे जे मिश्रण असेल ह्याच्या करवंदा एवढ्या आकाराच्या गोळ्या तयार करायच्या. करवंद माहितीये ना, एवढ्या आकाराचं एक गोळी तयार करायची आणि ती गोळी दर 10 मिनिटांनी चावून चावून खायची. गरम पाणी घेतलं तरी चालतं, किंवा ती अगदी लहान मुलं असतील पाण्यात डिझॉल्व्ह करून दिली तरी चालतं. थोडंसं औषध आहे, तिखट लागतं. तिखटपणा कमी करण्यासाठी त्याच्यात तूप आणि गुळाची जोड दिलेली आहे. वेदना कमी करण्यासाठी खसखस सांगितलेली आहे. क्रॅम्पिंग थांबवणं किंवा लूज मोशन थांबवणं, वॉटरी स्टूल जाणं थांबवणं किंवा उलट्या थांबवणं साठी जायफळ अतिशय उत्तम, वेदना पण थांबवतं. आणि सुंठ हे अत्यंत उत्तम ग्राही आणि पाचक असे औषध आहे. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे काही पॉइझन गेलेलं आहे ते पचवून त्याला बाहेर काढणं, आतमध्ये जे शिल्लक असेल त्याचं डायजेशन प्रॉपर करणं, पुन्हा भूक लागणं, इंटेस्टिनल फ्लोरा नीट करणं, पेरिस्टाल्सिस हायपर ज्या झालेल्या असतात त्या पुन्हा नॉर्मलाइज करणं, आणि तुमचा वॉटर पीएच बॅलन्स करणं, ऍसिड आणि अल्कली हा जो पीएच बिघडलेला असतो बॅलन्स करण्यासाठी हे औषध अत्यंत चांगलं प्रभावीपणे काम करतं. परंतु उगाच त्या ORSच्या नादाला लागू नका. ORS ही अवस्था कशी असते माहिती, ही अग्नीच्या विरोधात काम करणारी आहे. आधी मुळात तुमची भूक कमी झालेली असते आणि त्याच्यात हे ORS पीत राहतो. फर्स्ट एड म्हणून आपण करतो, परंतु त्याचा उलटा परिणाम होतो. ते पाणी जे आहे हे पचवण्यासाठी तुम्हाला अग्नीची गरज असते आतमध्ये, आणि हा अग्नीच जर शिल्लक नसेल, तो सगळा जर त्या उलटीतनं किंवा संडासातनं बाहेर पडून गेला असेल तर ते पाणी तरी पचवणार कोण? ORS सुद्धा पचवलं पाहिजे ना. यासाठी सांगतोय, ही गोळी जी असते ही अत्यंत चांगलं काम करते. भूक पण वाढवते, पचनाला पण मदत करत असते, क्रॅम्पिंग पण थांबवते आणि पीएच पण मेंटेन करते. त्यामुळे हा साधा सोपा घरगुती उपाय बिनधास्तपणे कोणालाही सांगा. उगाच ती लोमोटोलची गोळी घेऊन जर जुलाब थांबवलेत तर त्रास उलटा होणार, कारण जे आतमध्ये टॉक्झिन आहे हे बाहेर पडायला चान्सच नाही. मग जर आपण संडास थांबवला तर उलट्या सुरू होणार,
उलट्या थांबवल्या अँटासिड घेऊन की जुलाब सुरू होणार, आणि उलटी आणि जुलाब थांबवलं तर पोट फुगणार, ताप येणार, पॉयझनिंग होणार, ऍडमिट करावं लागणार, सलाईन लावावं लागणार, पुन्हा IV सेट सुरू होणार, 5 दिवस ICCU मध्ये होणार. लग्न फार महागात पडू शकतं. सावधपणे जर आपण या सगळ्या पदार्थांचा नीट आपल्या भुकेचा अंदाज घेत जर आपण हे सेवन केलं तर सगळं अन्न पचतं. काही काळजी करू नका. खाल्लेलं सगळं पचवेपर्यंत पुढचं खाऊ नका. एवढं मात्र पुढचं लंघन पण लक्षात ठेवायचं. आणि एवढं जर केलं तर तुमची तब्येत नक्की चांगली राहायला मदत होईल. कुठेही पॅनिक होऊ नका, घाबरू नका. सल्ला घ्या जवळच्या वैद्यांचा, आणि आपलं आरोग्य आपल्या हातात. घरगुती उपायांमध्ये आपण काही आजारांवर निश्चितपणे कंट्रोल करू शकतो. धन्यवाद.